जाधव आणि या तिघांचाही दबदबा आहे. या तिघांनीही आपलं नाव कमवलंय, रोशन केलंय. अर्थात आता आज आज आपल्या समोर आला तो आकाश जाधव. आकाश जाधव नावामध्ये आकाश आहे आणि बॉलला मात्र आसमानी हवाई फायर करून असं म्हणतात, अगदी आसमानी तारे दाखवले गोलंदाजांना. हॅट्रिक सहित आपल्या गेमला फिनिश केला. त्यावेळेला एकच शब्द उमटवला होता की महाकालीला वंदन करतो, महाकालीला वंदन करतो. हा आकाश सर्वांचा मान राखून पट्ट्याने 3 षटकार खेचलेत बघा निरखून. पट्ट्याने 3 षटकार खेचले बघा निरखून. परत एकदा तुम्ही जाऊन पाहू शकता tenniscricket.in लाईव्हच्या माध्यमातून. पुनश्च एकदा हार्दिक स्वागत. जाऊया मैदानाकडे. मॅच बिटवीन द पावर्स. नाव काय पावर्सचं? पावस विरुद्ध आरे परिमल. आज आपण त्याला काळबादेवी प्रीमियर लीग मध्ये पाहिलं होतं. परिमल गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे. मयेकर ना अण्णव, परिमल मयेकर टू द बॅटर आहे या ठिकाणी मुनीफ आणि दुसऱ्या बाजूला असेल अहमद नाखवा. मोठ्या टीमच्या विरोधात खेळताना प्रेशर हे असतं, परंतु समोर आपला संघ सुद्धा तगडा आहे. त्यामुळे सामना बेस्ट वर्सेस बेस्ट. स्टार्ट. 1 2 3 4. पहिला बॉल खोदून काढलाय. मी म्हटलं ना की हा गेम आहे, टॅलेंटने सुरू होतो आणि जिद्दीने संपतो. त्यामुळे टॅलेंट पाहायला मिळेल परिमल मयेकरकडे. दिवसा काळबादेवी प्रीमियर लीग नामदार चषक गाजवलाय. आज नाईट गाजवायला आलाय राम जानकीच्या या गावखडीच्या मैदानावर परिमल. परंतु समोर आहे अहमद नाखवा, रत्नागिरी एक्सप्रेस नावाने ओळखला जाणारा खेळाडू आणि त्याने मात्र सुरुवात केली आहे. स्वॅगचे स्वागत आहे. बॉल आउट ऑफ द पार्क आहे. पुण्याचा बाप्पा दगडू शेठ बॉलने घेतली आहे माडाच्या बनाची भेट. षटकार. माझा हा डाव्या हाताचा मळ आहे भावा, माझा डाव्या हाताचा मळ आहे. शॉर्ट पिच देणार आणि हाफ ट्रॅकरला मी मात्र वाया जाऊ देणार नाही. नेक्स्ट डिलेव्हरी पुन्हा एकदा त्याच पद्धतीने थोडा मागे पिच केला आणखीन, त्यामुळे बॉलला उंची मिळाली नाही, खाली राहिला आणि बॅटच्या पट्ट्यात आला नाहीये. अहमद नाखवा नाम ही काफी आहे. नाव एका दिवसात बनत नाही, परंतु एक दिवस मात्र जरूर बनतं. आणि नाव असं कमवा की आपल्या नावाने काम झालं पाहिजे, किंवा काम असं करा की आपल्या कामामुळे आपलं नाव झालं पाहिजे. अहमदने ते दोन्ही काम केलंय. पुढचा बॉल डॉट डिलिव्हरी नंतर परत एकदा झिंग 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 झिंगाट. हो 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 हो, ये तलवार है या बल्ला है, चीर दे ऐसी धार है. बॉल जातोय आउट ऑफ द पार्क. रानात का म्हणतात त्याला, माडाच्या बनात. षटकारासाठी आक्रमण चढवलंय. हर गेंद एक इम्तिहान आहे. एक प्रत्येक बॉल हे परीक्षा आहे, प्रत्येक बॉल एक मौका आहे. आणि जो थांबला तो जो डर गया वो अनाडी, आणि जो थांबला आणि खेळला तो खिलाडी. कोण बनणार अनाडी, कोण बनणार खिलाडी? इस बीट आता मात्र बनणार का नाही. त्या ठिकाणी 2 फिल्डरांच्या मधून बॉलला पाठवलंय चौकारासाठी. एका बाजूला सलमान, दुसऱ्या बाजूला विवेक आणि ऐश्वर्या फरार होऊन अभिषेकला मिळाली आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. खतरा बनके पैदा किया. यावेळेला मात्र खतरा बनून आलाय. फलंदाज आहे अहमद नाखवा. नाव मोठं आहे. देर लगेगी मगर सही होगा, हमें जो चाहिए वही होगा, ये सांगतोय अहमद नाखवा. यावेळेला ऑफस्टिकच्या बाहेर. पंच दोन्ही समांतर खून, टायटॅनिक पोज आणि पुन्हा अँगल आमच्याकडे फिरवतायत आणि सांगतायत इट्स वाईड बॉल. WID वाईड म्हणजे अवांतर. स्क्वेअर मारा आणि आपली ट्रॅकवरून घसरलेली गोलंदाजी. धावसंख्या 1 ने वाढणार आहे. धावसंख्या होते ती म्हणजे 18 हो, कारण चौकार गेला होता. 2 षटकार आणि 1 चौकार. यावेळेला आडवा पट्टा खेळण्याचा प्रयत्न, स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न, थोडासा चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. पण 1 डी रोखू शकत नाहीयेत का? अंपायरचा इशारा आला नाहीये. 1 रन. ओके, 1 डी. एक डिक्लेरेशन स्वरूपामध्ये 1 धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या वाढणार आहे. षटक संपते परिमल मयेकर यांचं.
परिमल यांचं महागडं षटक. आरे संघाच्या वतीने पहिलं षटक घेऊन आला होता परिमल आणि 19 धावा. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर पावसला आपण दिलं, कारण अराफात अजूनही बाकी आहे. त्यानंतर आपण शुभम मुरकरला सुद्धा पाहू, कदाचित प्रणयला सुद्धा पाहू, पण डगआउटमध्ये इथून प्रणय काही दिसत नाहीये. पण या सर्वांकडे मंदार कीर असेल, साहिल असेल, या सर्वांकडे क्षमता आहे. त्यामुळे पावस हे नाव फार मोठं आहे. मागच्या 15 दिवसामध्ये त्यांनी 2-3 टुर्नामेंट्स जिंकल्यात आणि ज्यांना मी सुद्धा फॉलो केले या दोन्ही टुर्नामेंट्समध्ये. आडिवरेचे चषक जिंकलाय, बेनगी चॅम्पियन्स ट्रॉफीचे चॅम्पियन्स होते, राजापूरची एक मोठी टुर्नामेंट त्यांनी जिंकली आहे आणि आता राम जानकीमध्ये त्यांनी वाडी मर्यादेमध्ये कदाचित ग्रीन स्टार पुढच्या फेरीमध्ये गेलाय, ग्रीन स्टार. आणि इथे मात्र ग्रामीण गटामध्ये खेळत असताना आरे या संघाकडून गोलंदाज भाग्येश, लिटिल मास्टर आरे या टीमचं नाव आहे, लिटिल मास्टर आरे. गणपतीपुळेकडे जाताना एक निसर्गरम्य परिसर आपल्याला अगदी आपसुकच तिथे थांबवतो. त्या गावाचं नाव आहे आरे आणि त्या आरे गावाला बिलॉंग करणारा तो समुद्र किनारा. परंतु या समुद्र किनाऱ्याला जाऊ द्या, या बॉलला पाठवलंय, बॉलने गाठलीये बाउंड्री लाईनची रेष आणि गोलंदाजाच्या चेहऱ्यावर आलाय चांगलाच फेस, कारण सुरुवात केली आहे षटकाराने. आक्रमण आक्रमण आक्रमण, वाव. षटकाराने धावसंख्या 25 वर पोहोचवली जाते. नवीन फलंदाज, नवीन जो गोलंदाज आलाय भाग्येश, त्याचं भाग्य या ठिकाणी मात्र दुर्भाग्यामध्ये बदलताना मुनीफ दिसतोय. अपेक्षा केली नव्हती की मुनीफ सलामीला येईल, अहमदच्या जोडीने कदाचित मंदार येईल असं वाटलं किंवा कदाचित अरफात येईल असं वाटलं, परंतु ना क्रिकेट हा वळवावे तशी भाषा जशी वळते तशी क्रिकेट हा फ्लेक्झिबल गेम आहे. त्यामुळे कोणी कोणाला कधीही पाठवू शकतो. यावेळेला एक धाव पूर्ण केली जाते, कारण अलॉंग द सरफेस हा शॉट खेळला गेलाय एक धावेसाठी. कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षण केलं गेले. एका धावेने धावसंख्या वाढते संघाची 26. आपण पाहिलं 3 ओव्हरमध्ये 34 धावा चेस आऊट झाल्यात. मुरुगवाडा संघाकडे ती क्षमता होती की 34 धावा डिफेंड, परंतु गेम आकाश जाधवने फिरवून टाकला. परत एकदा आडवा पट्टा, वेट अँड वॉचची भूमिका की बॉलरला आपल्या बॅटरच्या स्टान्सनेही गोलंदाजी करण्यास भाग पाडणे, याला म्हणतात डॉमिनेटिंग पॉवर. ही डॉमिनेटिंग पॉवर आपण पाहतो विराट कोहलीकडे. स्टान्स बदलतो, ऑफ साईडला जातो आणि बॉलर फ्लिक ऑफ द रिस्टने मग विराट त्याला खेचतो. या पद्धतीने परत एकदा या वेळेला मात्र कॅचचा मौका आहे, संधी आहे, संधी उपलब्ध झाली आहे आणि ती घेतलीये, स्वीकारलीये. सुंदर वेल जज कॅच पाहायला मिळतोय आपल्याला परिमलच्या माध्यमातून. धक्का क्रमांक 1 मुनीफला परतावं लागतंय डगआउटच्या दिशेने. दे 27 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. वक्त और अपने जब दोनों एक साथ चोट पहुंचे ना तो इंसान बाहर से नहीं अंदर से भी टूट जाता है. जेव्हा कोणी षटकार खेचतो ना, 2 षटकार खेचतो, तेव्हा मग गोलंदाज अंदर से टूट जाता है बॉलर. आणि तेच इथे झालं होतं. परंतु भाग्येशने स्वतःचं भाग्य स्वतः लिहायचं ठरवलंय आणि स्वतःचं भाग्य लिहिलं तर ऑफकोर्स टीमचंही भाग्य होणार आहे. त्यामुळे भाग्येश कमबॅक करतोय. थोडा हॅप ट्रॅकर ठेवला होता आणि त्या स्पेस नव्हता, अजिबात स्पीड नव्हती. चेंज ऑफ पेस गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला आणि त्याचा फटका पडलाय पहिला. नवीन बॅटर जातोय अरफान. नवीन फलंदाज जातोय अरफान, ज्याची फलंदाजी पाहण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात सर्व क्रीडा रसिक. तोच अरफान. परत एकदा वाव शॉट है, वाव बाहर जाओ, गेंद को बाहर भेजा है, गेंद को दिखाया है आसमान, कारण येतोय षटकार.
34 वरती. नेक्स्ट डिलिव्हरी परत एकदा नो लुक शॉट पाहायला मिळतोय आपल्याला. अप्रतिम द शॉट ऑफ द टुर्नामेंट. नो लुक शॉट जर पाहता आला तर आपण पाहू परत एकदा. ओहो, रिषभ पंतची आठवण करून देणारा प्रदीप पाटील, टेनिस क्रिकेट मधलं एक मोठं नाव, यांच्या माध्यमातून आपण नेहमी पाहतो नो लुक शॉट. याची रील बनेल कदाचित उद्या स्टेटसला लागेल. वॉट अ शॉट, 100 हँडेड. आहा, आक्रमण 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 केले. हा हल्ला मात्र भरपूर मोठा आहे. 2 षटकांची समाप्ती होणार आहे. धावसंख्या 39. शुरुआत काय खतरनाक केली आहे. ये मैदान किस्मत नहीं देखता, ये सिर्फ हिम्मत देखता है. आणि हिम्मत त्या दोघांनी दाखवली आहे, अरफान आणि अहमद. AA साऊथ इंडियन पिक्चर सुद्धा आहे ना, AA. त्याचे 2 पार्ट आलेत. गोलंदाज वंश गोलंदाजी करण्यासाठी आलाय रनअप मध्ये, परंतु अहमद त्या ठिकाणी तयार नव्हता. शेवटचे 6 बॉल असतील, 6 बॉल आणि धाबा किती बनवतील त्यावरती डिपेंड असेल की आरे या संघाला लिटिल मास्टर आरे अर्थात सुनील गावस्कर सरांना ही उपाधी दिली गेली होती, लिटिल मास्टर. त्यानंतर मास्टर ब्लास्टर, त्यानंतर मॉडर्न मास्टर. पण इथे मात्र टेनिसचा मास्टर पाहायला मिळतोय. पावस गावाला बिलॉंग करणारा रत्नागिरीचा सितारा चमकतोय, चमकवतोय आणि दहाडतोय. शेर जसा दहाडतो ना त्या पद्धतीने बॉलला पाठवतोय आउट ऑफ द पार्क, सीमा रेषा पार, षटकारासाठी. पंचेचाळीस 45. व्हायलंट यावेळेला मात्र व्हायलंट झालेला दिसतोय अहमद नाखवा. असं म्हणतात की डोंट बी व्हायलंट, बी सायलंट, शो युअर टॅलेंट. परंतु यावेळेला अहमद नाखवा बॅटच्या माध्यमातून व्हायलंट झालेला दिसतोय. या व्हायलंटला शांत करावं लागेल, या वादळला, या तुफानला शांत करावं लागेल. पण शांत होईल तो अहमद कसला. 2 फिल्डरच्या मधून फुलटॉस डिलिव्हरीला क्लास दाखवत, आडवा पट्टा खेचत, बॉल सीमा रेषा पार. 1 2 3 4 चौ 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 चौकार. संख्या होते 49. 50 अप होणार 3ऱ्या षटकामध्ये. इथे मात्र अहमद सांगतोय गोलंदाजाला, क्रिस का गाना सुनेगा. काय फलंदाजी आहे. 28 धावांवरती खेळतोय अहमद नाखवा. समोर आहे अरफान, त्याने सुद्धा नो लुक शॉटचा क्लास शॉट खेळलाय. फुल टॉस परत एकदा सांगतोय, क्रिस का गाना सुनेगा. ये बल्ला है तलवार है, चीर दे ऐसी धार है. ओहो, गाने गाने पे लिखा है गाने वाले का नाम, खाने खाने पे लिखा है खाने वाले का नाम, और इस शॉट पे लिखा है अहमद नाखवा का नाम. ये तो अर्धशतक फलकावरती लावलं जातंय. 34 धावांची खेळी स्वतः अहमद नाखवा खेळतोय. 18 बॉलचा गेम आहे हा आणि 18 बॉलमध्ये 55 वरती पोहोचवतोय आपल्या संघाला. परंतु अजूनही बॉल किती शिल्लक आहेत, 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत. 15 बॉल मधील अहमद किती खेळला थोड्याच वेळात आपल्याला कळेल. 34 वरती पोहोचतोय अहमद नाखवा. षटकारांची आतषबाजी, तुफान 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 आलंय. परत एकदा यावेळेला मात्र आउटसाइड एज लागली आहे वनडीच्या स्वरूपामध्ये. 1 धाव, फटका तोच खेळायचा होता. गुडलेन स्पॉट हिट केला होता, हिट द डेक. यावेळेला मात्र 1च धाव मिळते. ओहो, हायसं वाटलं असेल गोलंदाजाला, कारण अशा प्रकारची गोलंदाजी आपण जेव्हा करतो ना आणि जेव्हा प्रहार केला जातो समोरच्या फलंदाजाकडून तेव्हा नावमेद होतो गोलंदाज. धावसंख्या 56, अब तक 56. यावेळेला परत एकदा खाली राहिलाय बॉल, पण विकेट किपरने म्हटलंय की आता दिलेच आहेत धावा तर माझ्याकडून ही तुला गिफ्ट. 1 धाव, एका धावेने धावसंख्या वाढते 57 वरती. हो, खतरनाक फलंदाजी, आक्रमण केले अहमद नाखवाने. कोई भी मुश्किल थका नहीं सकती, रास्ते की रुकावट गिरा नहीं सकती. पुढचा बॉल, लास्ट बॉलला परत एकदा हुक केलाय. यावेळेला प्रोटेक्शन आहे तिथे. 1च धाव मिळेल, एका धावेवर समाधान, पण थ्रो चुकीच्या पद्धतीने आलाय आणि इथे मात्र रनआउट होणार. सॅक्रिफाईस केली जाते अहमदची विकेट. षटक संपते, 3 षटकांची होते समाप्ती. धावसंख्या होत आहेत त्या
57 धावा, 58 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी, 58 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. लेट मी कंप्लीट. 58 धावा झाल्यात, 59 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. नेक्स्ट मॅच आहे अनाउन्समेंट. नेक्स्ट मॅच आहे आराध्य 11 जय भैरी नाचणे. कॅप्टन या. आराध्य 11 जय भैरी नाचणे विरुद्ध ऑलस्टार गोळप. नाचणेचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. ऑलस्टार गोळप आपण या. ऑलस्टार गोळप आपण यायचंय प्लीज. षटकार चौकारांची आतषबाजी पाहिली, तितकीच चांगली गोलंदाजी सुद्धा पाहिली. जिंकणारे कॅचेस पाहिले, म्हणजे घेतलेले कॅचेस पाहिले. अनेक वेळेला सुटलेले फंबलिंग झालेली फिल्डिंग पाहिली. सुटलेले आसान सोपे कॅच पाहिले. क्रिकेट म्हणजे काय तर क्रिकेट म्हणजे हेच आहे. एका बॉलवरती 6 धावा येणे म्हणजे क्रिकेट, आणि 6 बॉलवरती एकही धाव न येणे म्हणजे क्रिकेट. क्रिकेटची परिभाषा अनेक समालोचकांनी आपापल्या भाषेमध्ये मांडून ठेवली आहे, परंतु क्रिकेट हा रंगमंच आहे. इथे मात्र रंगतो तोच जो त्या खेळाला अगदी हृदयापासून आणि मनापासून प्रेम करतो, तो मग खेळाडू असू देत किंवा प्रेक्षक. तर रसिक प्रेक्षकांना खुश करण्यासाठी क्रिकेटपटू काय करत असतात, तर जो फलंदाज असतो तो चौकार षटकारांनी ज्या पद्धतीने प्रशांत दामले आपल्या सुमधुर आवाजाने, शब्दफेकीने, विनोदी शैलीने नाटक कलाकारां म्हणजे नाटक रसिकांना किंवा नाट्य रसिकांना मंत्रमुग्ध करतात. हे मी का सांगतोय, तर ज्या मैदानामध्ये आपण आहोत ती भूमी आहे गावखडीची, आणि गावखडीची भूमी म्हणजे नाट्य कलावंतांची भूमी. ही भूमी आहे नाटककारांची, ही भूमी आहे नाट्यवेड्या प्रेक्षकांची. इथूनच निर्माण झाले अनेक कलावंत, नाट्य कलावंत. आजही गावखडीच्या कलावंतांची आजही बरीचशी नाटके आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कधी ना कधी उत्सवांच्या माध्यमातून, अनेकदा सावरकरच्या थिएटरमध्ये आपण पाहू शकतो. आणि ही भूमी आहे क्रीडापटूंची, ही भूमी आहे कबड्डीपटूंची. कबड्डीच्या पटलावर आजही रत्नागिरी जिल्ह्याला या ठिकाणाहून प्रतिनिधित्व मिळतं. अगदी महाराष्ट्र अंडर महाराष्ट्र टीममध्ये सुद्धा, अंडर 19 अंडर 14 टीममध्ये सुद्धा याच क्षेत्रातून किंवा याच गावखडी पट्ट्यातून आपल्याला खेळाडू दिसले. आणि ही भूमी आहे क्रिकेटची, ही भूमी आहे क्रिकेटपटूंची. एक्स्ट्रा प्लेअर पाडवा, एक्स्ट्रा प्लेअर. अरे अरे आपला एक्स्ट्रा प्लेअर पाडवा. यावेळेला मात्र टेक्निक परफेक्ट होती, परंतु एलिव्हेशन नाहीये. बॅटच्या माध्यमातून ज्या पद्धतीने, ज्या गुड स्पॉट किंवा जो पिकअप स्पॉट म्हणतात ना, स्वीट स्पॉट बॅटचा, त्या स्पॉटला बॉल लागला नाही आणि कॅच
फील्डर कोई गलती करेगा नहीं बाबा. 0 वरती पहिला धाव. ही ओव्हर संपायच्या आतमध्ये आपला टॉस होऊन निर्णय सुद्धा झाला पाहिजे. ऑलस्टार गोळप नवीन फलंदाज जातोय आकाश. या ठिकाणी आला ना तो ऑलस्टार गोळप. ओके, दोन्ही संघ आलेत. या ठिकाणी नाणेफेक होईल. आणखीन एक सितारा आपल्या जवळ पॅव्हिलियन मध्ये आपण पाहतोय निखिल सारंग नावाचा. तर तोही आयकॉनिक प्लेयर आहे नाचणे संघाच्या वतीने. इन बिटवीन अंपायरचा इशारा वाईडचा येतोय. या वाईडने या मॅच मध्ये थोडीशी रंगत तेव्हाच येणार जेव्हा फलंदाजीच्या माध्यमातून षटकार आणि चौकारांची आतषबाजी होईल. भले आपल्याला हिमालय पर्वत पार करायचा आहे, परंतु आपल्याला मात्र तो पार करण्यासाठी गिर्यारोहण पद्धतीने आपल्याला चढाई करावी लागेल आणि त्यासाठी हेल्पिंग हँड सुद्धा प्रोव्हाइड केले जातील. वाईड बॉल, 2 सलग वाईड बॉल येतोय आपण पाहतोय. 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या 2. 57 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 59 धावांचं भलं मोठं टार्गेट आपल्या समोर ठेवलंय समोरच्या संघाने, पावस संघाने. ग्रामीण गटामधील हा सामना पावस विरुद्ध आरे. लिटिल मास्टर आरे पुन्हा एकदा अरफान दिशा भरकटतोय. थोडा चेंज ऑफ पेस करण्याचा प्रयत्न, त्यामुळे फिंगर रोल्ड आता आपण पाहिलं त्याच्या गोलंदाजीची शैलीमध्ये. फिंगर रोल्ड हिंदीमध्ये त्याला उंगलियों को फेरना म्हणतात. आणि फिंगर रोल्ड डाऊन करण्याचा प्रयत्न, परंतु लेग स्टिकच्या बाहेर. आता मात्र लाईन चेंज केली आहे. अराउंड द विकेट येतोय. ओव्हर द विकेट मारा करत होता, आता अराउंड द विकेट. राऊंड द विकेट पंचांच्या उजव्या बाजूने. धावसंख्या 3. ओ, या वेळेला मात्र आपल्या बॅक टू द बेसिक परफेक्ट बॉलला थोडासा पुढे पिच केलाय. बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये, आक्रमण करावं लागेल. इथे मात्र लिटिल मास्टर नावाने खेळताना आरे संघ दिसतोय. लिटिल मास्टर सुनील गावस्कर यांचं नाव. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आले. नंतर मॉडर्न मास्टर आपण पाहिला विराट कोहली. आणि आता मात्र वैभव सूर्यवंशीला काय नाव दिलं जाईल येणारा काळ ठरवेल, जर त्याची कन्सिस्टन्सी लेवल राहिली तर. इन बिटवीन 1 धाव येते बंडीच्या स्वरूपामध्ये. 1 धावेने धावसंख्या. थोडासा निराशाजनक कामगिरी, कारण जे काही पिसं काढलीत ना गोलंदाजांची, ती पिसं काढल्यानंतर परत एकदा फुलारा म्हणजे पिसा फुलवणे खूप कठीण जाईल, खूप कठीण जाईल आरे संघासाठी. इन बिटवीन 1 धाव परत एकदा येते. एका धावेने तुम्ही हौद सुद्धा भरू शकत नाहीत, कारण आपल्याला महासागर अरबी समुद्र नाही तर हिंदी महासागर पार करायचं आहे. 59 धावा पार करायच्या आहेत. मग त्यासाठी लागेल आक्रमक शैली फलंदाजीची. पुढचा बॉल, नेक्स्ट डिलिव्हरी येणार का? पहिला आलाय परंतु तो नाही पोचत आहे, कारण तो हवेमधून क्षेत्ररक्षकाच्या अगदी हातामध्ये जाऊन विसावलाय. दुसरा झटका मिळतोय. इथे मात्र काय झालंय, चमत्कार ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने सुरुवात नाही झाली आहे 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. धावसंख्या फक्त आणि फक्त 5. छोटी आहे मूर्ती परंतु कीर्ती महान आहे. आतापर्यंत आपल्या कर्तृत्वाने गाजवलंय आपलं नाव परिमल मयेकर. आरे गावाला बिलॉंग करणारा आहे आणि आजही आपण दिवसा त्याचा खेळ पाहिला नामदार चषक मध्ये, परंतु आता नाईट मध्ये मात्र त्याच्यासाठी कठीण पेपर आहे. आजच्या दिवसामधले पेपर तसे सोपे होते, पण आज नाईट मध्ये इथे मात्र वेगळं क्रिकेट आहे. पण परिमल कडून येतोय पहिला वैला एक जबरदस्त लाजवाब खणखणीत अफलातून षटकार.
सुरुवात केली आहे परिमल ने। मैं छोटा हूं लेकिन मुझे छोटा देख के, छोटा बच्चा समझ के फेक मत देना। हा हा मीच चालणार सांगतोय षटकाराने। सुरुवात करतोय आपल्या फलंदाजीची। धावसंख्या 11 वरती। एक गड्यांच्या मोबदल्यात। विकास सर वारंवार मगाशी 11 आकडा सांगत होते, प्रत्येक मॅच मध्ये हा आकडा येतोय, परत एकदा आलाय। 11 फॉर लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1, म्हणजे 4 वेळा 1-1-1-1-1-1 नेल्सन फिगर आपण पाहतोय। 11 फॉर लॉस ऑफ 2 विकेट, सॉरी माय मिस्टेक। 11 2 गड्यांच्या मोबदल्यात, परंतु एक षटकाच्या समाप्तीनंतर। दुसरी ओव्हर, ओ बॅटरला कळला पण नसेल बॉल हा इन ब्लॉक होल। ब्लॉक होल ज्याला म्हणतात ना, तो ब्लॉक होल काय असतो तर हाच असतो। एक धाव लॉंग ऑन रिजनला क्षेत्ररक्षण केलं जात आहे। एका धावेने धावसंख्या वाढणार आहे 12 वरती। अहमद नाखवा, रत्नागिरी एक्सप्रेस नावाने प्रसिद्ध असलेला हा खेळाडू। रत्नागिरीची एक्सप्रेस यावेळेला फुल्लर लेन फुलटॉस क्लास दाखवायचा असतो फुलटॉस वरती, परंतु इथे क्लास दाखवण्यासाठी जागा कुठे आहे, अजिबात रूम देत नाहीयेत फलंदाजासाठी। एका धावेने धावसंख्या वाढणार आहे 13 वरती आणि एका धावेने काही नुकसान होणारं दिसत नाहीये पावस संघाचं। 59चा पल्ला गाठायचा आहे परत एकदा। वाव काय डिलिव्हरी, पण लेग स्टिक ऑफ स्टिकच्या बाहेर। थोडीशी लाईन भरकटली आहे, पण किती स्पीड आहे बघा, सॉलिड मेंटेन स्पीड केली जाते या ठिकाणी। मात्र आपण पाहतो अहमद नाखवा थोडासा शॉर्टअप रनअप आहे, परंतु रत्नागिरी एक्सप्रेस नावाने प्रसिद्ध। वाव पुन्हा एकदा हा आउट स्विंगर पाहायला मिळतोय आपल्याला। मिडल मधून बॉल आउट, म्हणजे ऑफ स्टिकच्या बाहेर निघतोय आणि आउटसाइड एज लागते आणि विकेट जाते, पतन होते, फलंदाज बाद होतोय। काय स्पीड, काय पिच आहे, पिच जो इम्पॅक्ट ऑफ पिच ज्याला म्हणतात। जर तुम्हाला तो इम्पॅक्ट ऑफ पिच जर पाहायचा असेल, जेव्हा आपण DRS बघतो लेग बिफोरचा, तेव्हा 3 ऑप्शन्स दाखवले जातात। पहिल्यांदा इम्पॅक्ट, बॉलचा इम्पॅक्ट पाहायला जातो की कुठल्या पिच इम्पॅक्ट झालाय। ऑफ स्टिक त्या 3 स्टंपच्या मध्ये जर असेल तर ऑफ स्टिकच्या बाहेर इम्पॅक्ट झालाय का, लेग स्टिकच्या बाहेर इम्पॅक्ट झाला असेल तर नॉट आउट दिला जातो। इथे मात्र फलंदाज बाद होतोय। अभिषेक नावाचा नवीन फलंदाज मैदानावरती। आरे यांच्याकडून मात्र शोल्डर्स डाऊन दिसत आहेत। डगआउट कम्प्लिटली पिन ड्रॉप सायलेन्स, उत्तर नाहीये। इतका कठीण पेपर नीटची परीक्षा झाली नाही यंदा, परंतु त्याही परीक्षेत येत नसेल कदाचित। इतका पेपर कठीण करून ठेवलाय आरे साठी। अहमद नाखवा नावाचं वादळ आलं या मैदानावरती। तुफान 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 गोलंदाजीच्या माध्यमातून तुफान। ये पटकी हुई गेंद ज्याला म्हणतात ना, पटकलेला बॉल। हाफ पिच पद्धतीचा, शॉर्ट पिच पद्धतीचा हाफ ट्रॅकर असंही म्हणतो आपण। एक धाव मिळते, धावसंख्या 1 ने वाढणार, परंतु थेंबे थेंबे तळच साचणार आहे। पण इथे तळ साचूनही फायदा नाही, पण परिमल मात्र आपला क्लास दाखवतोय। हो फंबलिंग होते क्षेत्ररक्षकांकडून। परिमलने एक टेक्निकली साऊंड कव्हर ड्राईव्ह आपल्याला दाखवला, अपिश ड्राईव्ह पाहायला मिळाला आपल्याला। एक धाव मात्र मिळते। फ्रंट फूट थोडासा पुढे काढला होता आणि ज्या पद्धतीने अँटिसिपेटरी शॉट खेळला होता, कारण बॉल इन स्विंग थोडा आतमध्ये आलेला, व्हेरिएशन किती मजबूत आहे बघा। परत हा ब्लॉक होल मध्ये मिनी हेलिकॉप्टर शॉट खेळावा लागला आणि उपाय नाहीये त्याशिवाय, पण क्षेत्ररक्षण तितकंच मजबूत। फलंदाज बाद होतोय। डीप मिड विकेट लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या मधून क्षेत्ररक्षक येतोय, झेल घेतोय। स्प्लिट ऑफ द सेकंड मध्ये अहमद नाखवा आपलं काम पूर्ण करतायत। 2 षटकांची होते समाप्ती। या ठिकाणी मात्र एनर्जी वेस्ट करण्याचं काम नाही होत आहे अहमद नाखवाकडून। जास्त एनर्जी तिथून पण जाता येणार नाहीये, जास्त एनर्जी आपल्याकडून पण येत नाहीये, कारण शॉट येत नाहीयेत आणि क्षेत्र फलंदाजांकडे कोणतेही उत्तर सुद्धा नाहीये। भरपूर टप्पा गाठायचा आहे, मोठा टप्पा गाठायचा आहे। हे मॅच मात्र आता पूर्णपणे पावसच्या बाजूने झुकलेली। अरे नेव्हरदलेस आजचा हा सामना आपल्याला भरपूर काही शिकून जाईल। एक पॉझिटिव्ह प्लस पॉइंट परिमलचा दिसतोय आपल्याला। परिमल मयेकर नावाचा एक सितारा होऊ शकेल येणाऱ्या काळामध्ये, एक उगवता तारा दिसतोय। त्याच्यासाठी सुद्धा हा एज्युकेशनल एक्सपिरियन्स असेल, लर्निंग एक्सपिरियन्स असेल, या एकदम सोप्या भाषेमध्ये लर्निंग एक्सपिरियन्स। तर आता नवीन गोलंदाज पाहतोय आपण तिसऱ्या षटकामध्ये। साद, शेवटचे 5 बॉल आपल्याला साथ घालेल का साद, पण परिमल त्याला साथ देईल का। लेग स्टिकच्या बाहेर वाईड बॉल। एक अवांतर धावा वाढवणार वेळ, एक अवांतर धावा वाढवणार हा विजयाचा थोडासा अवधी।
पुढचा बॉल पुन्हा एकदा यावेळेला अलॉंग द सरफेस खेळला गेलाय बॉलला ग्राउंडेड शॉट पाहायला मिळतोय. एकच धाव मिळेल. मिड विकेट रिजन मधून एक धाव येईल. संथ गतीने सुरू हा चाललेला सामना आहे, त्यामुळे थोडीशी निराशा आर संघाकडून. कोणताही प्रतिकार नाहीये. प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला नाही असं नाही, केलाय, नक्की केलाय, पण जे कॉम्पिटिशन आहे बिटवीन टू टीम्स आणि त्याला मॅचच होत नाहीये, मॅचअप करता आलं नाहीये समोरच्या टीमला. क्लास जो आहे तो अप्पर क्लास आहे. क्रिकेटचं स्किल आहे ते अप्पर स्किल आहे. त्या अहमद नाखवाच्या बॅटमधून दिसलं, अरफानच्या गोलंदाजीमधून दिसलं. अर्थात बॅटिंग आणि गोलंदाजी ऑलराऊंडर परफॉर्मन्स. परत एकदा मिनी हेलिकॉप्टर आपण पाहतोय. यावेळेला एक धाव फक्त रोखू शकत नाहीत. एकाच धावेने परिमल फक्त स्ट्राईक रोटेट करण्याचं काम करतायत. ही फक्त औपचारिकता आहे, ऑफिशियली अनाऊन्समेंट बाकी फक्त विजयाची, आणि ती या बॉल नंतर सुद्धा होईल. नाणेफेकीचा निर्णय कळवा. गोळप ऑलस्टार गोळप नाणेफेक जिंकलाय. आपण डिसिजन कळवलं नाहीये, प्लीज कळवा. बॅटिंग घेतली, ओके, बॅटिंग स्वीकारली, इन्व्हाइट केलंय, याचा अर्थ समोरच्या संघाला तर नाचणे क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. निखिल आपल्या संघाला घेऊन लगेच हा बॉल झाला ना की 1 मिनिटाच्या आतमध्ये वॉर्मअप करून आपल्या संघाची फील्ड सेटअप करून घ्या, कारण लगेचच आपल्याला एक हाय व्होल्टेज मुकाबला पाहायला मिळणार आहे. येणाऱ्या काळामध्ये आपण पाहणार आहोत आणखीन आक्रमक अशी सामने, आणखीन लज्जतदार क्रिकेट.